उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे दैवत आदरणीय पवारसाहेब, तसेच शेवाळे बापू, सदाबापू, एस.एन. बापू, सतीश मामा, संदीप शेठ, राजेंद्र बापू, काटे वकील आणि सगळेच प्रशांत, सोनू आणि सगळेच इथं उपस्थित असलेले सगळे माझे बांधवांनो आणि मित्रांनो, खरं तर म्हणजे मला इथं बोलायचं आहे किंवा असं काही मी तयारी काही केली नव्हती. अचानक मला सांगितलं की आता या उठा बोला, त्याच्यामुळं खरं तर इथं मी माझे 2 शब्द बोलतो. साहेबांसमोर बोलणं म्हणजे सोपं नसतं आणि ते साहेब आहेत आपल्या सगळ्यांसाठी, ते माझे आजोबा पण आहेत आणि त्याच्यामुळं त्यांच्यासमोर बोलताना नेहमी थोडं मला जरा दडपण येतंच. पण म्हणजे ह्याच्यात मी एकटा नाही आहे, माझ्यासारखे असे अनेक लोक आहेत ज्यांना ते वाटतं. शेवटी एक आदर असतो, एक आदरयुक्त भीती पण असते. पण तुम्हाला सगळ्यांना मला एकच गोष्ट सांगायची आहे की जेव्हा आपण इथं प्रचारात जेव्हा आपण उतरलो तेव्हा काय परिस्थिती होती हे तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे. मला वाटतंय पहिली सभा आपण इथंच घेतलेली, इथंच आपण घेतलेली आणि गर्दी ह्याच्या अर्धी पण नव्हती तेव्हा. म्हणजे आता ठीक आहे, सगळ्यांनी चांगलं काम केलं. आपले लाडके खासदार 4थ्यांदा आपण त्यांना इथं निवडून दिलं, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा मी आभार पण व्यक्त करतो. पण म्हणजे मला खरंच अपेक्षा नव्हती की 1.5 लाख मतांनी आपण निवडून येऊ. पण साहेबांना नेहमी माहिती होतं की बारामतीकर काय साहेबांना सोडू शकत नाही, सोडणार नाहीत आणि ते तुम्ही करून दाखवलं. परवा रिझल्ट यायच्या आधी मी सहज सिल्वर ओकला तिथं बसलेलो 2 दिवस. रिझल्ट यायच्या आधी मी साहेबांबरोबर बोलत होतो. त्यांनी मला विचारलं की युगेन, घरी मला युगेन म्हणतात, युगेन काय वाटतंय, कुठल्या गावामध्ये किती मतं आपल्याला मिळतील, कुठं काय होईल, तू आता फिरलाय बऱ्यापैकी. मी त्यांना सांगितलं, अहो साहेब, माझ्यापेक्षा तुम्हाला सगळं जास्त माहिती आहे, तुम्ही मला सांगा की काय वाटतंय, काय होईल. त्यांनी मला एवढंच सांगितलं की युगेन, मला वाटत नाही की बारामतीकर मला विसरतील. आणि ते उत्तर माझ्यासाठी ते काफी होतं, कारण त्याच्यामध्ये मला लक्षात आलं की साहेबांची नाळ एवढी जुळली आहे सगळ्या तुमच्यासोबत, सगळ्या बारामतीकरांसोबत, आणि तुम्ही ते 7 तारखेला दाखवून दिलं की बारामतीकर कधी साहेबांना सोडू शकत नाही. ह्याच्या आधी पण त्यांनी कधी सोडलं नाही. 60 वर्ष सलग तुम्ही साहेबांना इथं साथ देत आलात. मग सुप्रियाताई असतील, आमचं सगळं कुटुंब असेल, तुम्ही आम्हाला सगळ्यांना साथ दिली. सुरुवात खरं तर सगळ्याची याची साहेबांनीच केली. तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करतो की असंच इथून पुढेही आम्हाला साथ देत राहावा. डोरलेवाडी हे खूप मोठं गाव आहे आणि नेहमी तुमच्या आमच्या पाठीशी राहिलात, असंच तुम्ही आमच्या पाठीशी राहावा, असंच एक विनंती करतो, आवाहन करतो. परत एकदा तुमच्या सगळ्यांचा आभार इथं मानतो. मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.